म्हणून माझी या ठिकाणी आपणास विनंती आहे, पुन्हा एकदा मी आपणास शुभेच्छा देतो. येणाऱ्या 2 तारखेला नगराध्यक्षांचे हार टाकून येतील. चला गॅस सिलेंडर चिन्हासमोरील बटन दाबून आपण या मतदारांना, या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करायला एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो. जय भीम, जय वंचित बहुजन आघाडी. यानंतर नगराध्यक्षाचे उमेदवार यांना मी विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून पुढील या कार्याला सुरुवात करावी. अशोक भाऊ सोनवणे आणि अध्यक्षपदाचे उमेदवार यांना विनंती करतो की आपण पुतळ्याला पुष्पार्पण करून केंद्र करावं. सर्व उमेदवारांना पुन्हा एकदा विनंती करतो. यानंतर प्राध्यापक सुरेश शेळके आपले मनोगत व्यक्त करतील. युगपुरुष बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताला समृद्धशी लोकशाही प्रदान केली आहे मित्रांनो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने एक झंझावात निर्माण केला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे पडतू तुम्हा आम्हा सर्वांचे ऐकून आदरणीय सुजातदादा आंबेडकर या ऐतिहासिक आणि चळवळीच्या नगरीत आगमन त्यांचं झालेलं आहे. आपल्याला ते संबोधित करणार आहे आणि आपण या निमित्तानं त्यांना नगरपालिकेमध्ये वंचितचा झेंडा फडकवून त्यांना एक गिफ्ट द्यायची आहे. कारण लोकशाही समृद्ध करण्यासाठी आपण सदैव तयार आहोत, तत्पर आहोत हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आणि म्हणून या निमित्तानं पुणेकरांच्या वतीनं मी दादांना शब्द देतो की नक्कीच नगराध्यक्षाचा उमेदवार आपले निवडून येतील आणि नगरपालिकेवर वंचितचा झेंडा हा फडकेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बायाला जाऊ द्या, बायाला जाऊ द्या रस्ता.